हा घटक सुरू केलेला होता। आता कंपनी सभेचा अभ्यास करत असताना त्यामध्ये कंपनी म्हणजे काय, कंपनी सभा म्हणजे काय आणि कंपनी सभेचं महत्व काय आहे किंवा कंपनीच्या सभा का आवश्यक आहे यावर चर्चा केली। कंपनी सभेचा अर्थ करत असताना कंपनी कामकाजाच्या अनुषंगाने कंपनीशी संबंधित व्यक्ती कंपनीबाबत निर्णय घेण्यासाठी एका विशिष्ट उद्देशानं एकत्र येतात, चर्चा करतात, त्यालाच आपण साध्या सोप्या भाषेत कंपनी सभा असं म्हणतो। आता या कंपनी सभा त्या कंपनी कामकाजाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असतात, अतिशय आवश्यक असतात। सभेत घेतलेले निर्णय हे कंपनीवर बंधनकारक असतात आणि कंपनीच्या यशापेक्षाच्या दृष्टीनं हे ध्येयधोरण दृष्टीनं कंपनी सभा ह्या अतिशय मूलभूत मानल्या जातात। याबाबत कंपनी कायद्यात स्पष्ट अशा तरतुदी आहेत। आता या संकल्पनांचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला याच्या पुढे जे जायचं आहे, वैध सभेसाठी आवश्यक बाबी काय आहे किंवा सभा कायदेशीर होण्यासाठी काही कायद्यातील तरतुदीचं पालन करणं आवश्यक, त्यालाच वैध सभेसाठी आवश्यक बाबी असं मानलं जातं। जर सभाच बेकायदेशीर झाली तर सभेने घेतलेले निर्णय बेकायदेशीर ठरतात आणि त्यामुळं संबंधितावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, दंडात्मक कारवाई होऊ शकते आणि त्याच्यामुळं कंपनीच्या सभा होत असताना त्या कायदेशीर कशा होतील, कायद्यातील तरतुदीचं पालन कसं पूर्ण केलं जाईल या दृष्टीनं या घटकाचा अभ्यास आपल्याला महत्वाचा मानतो। आता आपण या ठिकाणी सभा वैध होण्याच्या दृष्टीने फक्त कंपनीचा दृष्टिकोन ठेवू नका, तर इतर ज्या काही संस्था आहेत, लाभनिरपेक्ष संस्था असतील, सहकारी संस्था असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा ज्या ज्या ठिकाणी व्यक्ती समूह असतात, अशा सर्व समूहामध्ये सर्व प्रकारच्या संघटनांमध्ये घेतले जाणार निर्णय हे सगळ्याद्वारे होत असतात आणि त्या दृष्टीने सभेशी निगडीत या काही संकल्पनांचा अर्थ आपण समजून घेणं गरजेचं। म्हणजे या ठिकाणी कंपनी सभा हा आपला मूळ हेतू आहे, पण त्याचबरोबर कुठलीही सभा वैध व्हावी, कुठलीही सभा कायदेशीर व्हावी या दृष्टीने काही मूलभूत ज्ञान असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीची चर्चा आपण या ठिकाणी करणार। आता सभा कंपनीशी निगडीत आहे, कंपनी कामकाजाशी निगडीत आहे आणि मग या दृष्टीने बोलत असताना सभेच्या कामकाजाच्या अनुषंगाने चर्चा करत असताना ज्याबाबत वैध सभेच्या अनुषंगाने 3 घटक सांगितलेले आहेत। एक, सभा योग्य रीतीने आयोजित करणं, सभा योग्य रीतीने संचालित करणं आणि सभा योग्य रीतीने पार पाडणं। म्हणजे सभा कामकाजाच्या दृष्टीने ज्या काही विविध संकल्पना आहेत किंवा ज्या तरतुदी आहेत, या तरतुदी प्रामुख्याने 3 गटात विभागलेले। पहिला गट सभा बोलवण्याबाबत, दुसरा गट सभा चालवण्याबाबत, तिसरा गट सभा कामकाजाबाबत। आता या दृष्टीने पहिला गट सांगितला जातोय तो म्हणजे सभा योग्य रीतीने आयोजित करणं। आता सभा योग्य रीतीने आयोजित करायचं म्हणजे काय करायचं, सभा बोलवत असताना, सभेचं कामकाज करत असताना सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर ती सभा योग्य रीतीनं बोलवलेली असली पाहिजे। जर सभा चुकीच्या पद्धतीने बोलवली असेल तर सभेचं झालेलं कामकाज पूर्णतः बेकायदेशीर ठरतं, सभेने घेतलेले निर्णय बेकायदेशीर ठरतात आणि त्यामुळं त्या सभेवर जो काही खर्च झालेला असतोय हा खर्च कंपनीच्या तोट्याच्या दृष्टीनं किंवा संबंधितावर भरपाईच्या दृष्टीनं लादला जाऊ शकतोय आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं, कुठलीही सभा जर योग्य पद्धतीने बोलवायची असेल, सभा वैध ठरवायची असेल तर ती सभा योग्य पद्धतीने बोलवणं, योग्य रीतीनं आयोजित करणं गरजेचं। आता सभा योग्य रीतीने आयोजित करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर याबाबत त्यांनी 3 घटक सांगितले। पहिला घटक योग्य अधिकार असलेल्या व्यक्तीने सभा बोलवली पाहिजे, दुसरा घटक सभेची सूचना आणि तिसरा घटक सभेची कार्यक्रम। आता सभा योग्य रीतीने आयोजित करत असताना सगळ्यात पहिला आणि मूळ नियम
तर सभा योग्य त्या अधिकार व्यक्तीनं बोलवली पाहिजे. म्हणजे सभा बोलवण्याचा अधिकार सगळ्यांना नाही. कुणीही कुठली सभा आयोजित करत नाहीये. सभा कुणी बोलवली जावी याबाबत विविध कायद्यात तरतुदी आहेत. कंपनी कायद्याबाबत किंवा कंपनी सभेबाबत सभा बोलवण्याचा अधिकार कुणाला आहे हे कंपनी कायद्यात स्पष्ट केलेलं आहे. अशा व्यक्तींनी सभा बोलवली पाहिजे. ज्या व्यक्तीला सभा बोलवण्याचा अधिकार नाही अशा व्यक्तीने जर सभा बोलवली तर ती बोलवलेली सभा अयोग्य ठरते, अवैध ठरते, बेकायदेशीर. आता कंपनीच्या अनुषंगाने बोलायचं अधिकार कुणाला आहे सभा बोलवण्याचा? तर हा अधिकार काही व्यक्तिगत आहे काही सामुदायिक. सभा बोलवण्याचा अधिकार समजा संचालक मंडळाची सभा असेल तर संचालक मंडळाची सभा बोलवण्याचा अधिकार संचालक मंडळाच्या अध्यक्षाला कंपनी अध्यक्षाला. जर त्यानं ती सभा नाही बोलवली तर तो अधिकार मग दुसऱ्याकडे हस्तांतरित होतो. कंपनीच्या सभासदांच्या सभा बोलवायची असतील तर सभासदांची सभा बोलवण्याचा अधिकार कंपनीच्या संचालक मंडळाला. जर संचालक मंडळाने मुदतीत सभा नाही बोलवली तर त्याबाबत संबंधित सभासद मागणी करू शकतात आणि या मागणीनुसार सभा आयोजित केली जाते. काही वेळेला सभा बोलवण्याचा अधिकार न्यायालयाला सुद्धा अपवादात्मक असतो किंवा केंद्र सरकार सुद्धा कंपनीची सभा बोलवते. आणि म्हणून सभा कामकाजाच्या अनुषंगानं सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर पहिली तरतूद सांगितली जाते सभा योग्य अधिकार असणारा ज्या व्यक्तीला सभा बोलण्याचा अधिकार आहे त्या व्यक्तीने सभा बोलवणं आवश्यक आहे. आणि म्हणून वैध सभेच्या दृष्टीनं पहिली तरतूद सांगितली जाते योग्य अधिकार. आता समजा उदाहरण दाखल सांगायचं झालं ग्रामपंचायतची सभा बोलवायची असेल तर तो अधिकार सरपंचाला. तुमच्या मंडळाची सभा बोलवायची असेल तर तो अधिकार मंडळाच्या अध्यक्षाला. सहकार संस्थेची सभा बोलवायची असेल तर ती सभा बोलण्याचा अधिकार संचालक मंडळाला किंवा संस्थेच्या चेअरमनला अध्यक्षाला. म्हणजे संघटना कोणती त्यानुसार अधिकार आहे. कंपनीच्या बाबतीत हा अधिकार कंपनीचं संचालक मंडळ, संचालक मंडळाचा अध्यक्ष आणि अपवादात्मक परिस्थितीत न्यायालय किंवा केंद्र सरकार सभा बोलवू शकते. आता दुसरं सांगितलं जात आहे ते सभेची सूचना. आता सभेची सूचना म्हणजे काय किंवा सभेची सूचना कशाला म्हणलं जाते तर ज्या दस्तऐवजाद्वारे संबंधित व्यक्तीस नियोजित सभेची माहिती कळवली जाते त्या दस्तऐवजाला सभेची सूचना असं म्हणतात. पण सभेची सूचना म्हणजे काय तर सभेशी संबंधित व्यक्तीला आयोजित सभेचा तपशील कळवणारा दस्तऐवज. आयोजित सभेचा होणाऱ्या सभेचा झालेल्या नव्हे जी सभा भविष्यात होणार आहे त्या सभेचा आयोजनाबाबत तपशील संबंधिताला कळवणारा दस्तऐवज. सभेची सूचना हा दस्तऐवज आहे सभा कामकाजाशी निगडीत. आता ही सूचनाच्या बाबतीत त्याच्यात पुन्हा तरतुदी केली. सभेची सूचना कशाला म्हणायची तर ज्या दस्तऐवजाद्वारे संबंधिताला सभेच्या आयोजनाबाबतची माहिती कळवली जाते. आता या ठिकाणी माहिती देत असताना सभेच्या सूचनेत काय असावं हे स्पष्ट केले. ह्याच्यातला एक जरी मुद्दा नसेल तर ती सूचना अवैध ठरते, सूचना चुकीची ठरते आणि त्यामुळं ती सभा चुकीची ठरते, बेकायदेशीर. आता सभेच्या सूचनेत काय असावं तपशील तर या ठिकाणी प्रमुख 4 घटक सांगितले. सभेची सूचना कुठलीही सभेची सूचना बघत असताना त्या सूचनेमध्ये हे 4 घटक असणे आवश्यक आहे. सगळ्यात पहिल्यांदा त्या ठिकाणी सभेची तारीख, सभेचा दिवस, सभेची वेळ आणि सभेचं ठिकाण हे 4 घटक बेसिकली त्या सूचनेमध्ये पाहिजे. तर चारीतला एक घटक जरी नसला तरी तुमची ती सूचना चुकीची ठरते आणि त्यामुळं त्या सूचनेच्या आधारे बोलवलेली सभा सुद्धा चुकीची ठरू शकते.
बेकायदेशीर. नुसतं सभा आहे या म्हणून सांगून चालणार नाही. सभा कोणत्या दिवशी आहे. आता या ठिकाणी दिवस बघत असताना आपले 7 दिवसाचा आठवडा, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, हे 7 दिवस दर 7 दिवसांना रिपीट होत असतात, पुन्हा येत असतात. आज सोमवार झालाय, पुन्हा 7व्या दिवसानंतर सोमवार येणार आहे. असं नाहीये की पुन्हा सोमवार येणार. म्हणून सगळ्याच्या सूचनेत सोमवार दिवस पाहिजे. आता शक्यतो कंपनीच्या सभा त्या कंपनी कामकाजा दिवशी कार्यालयीन वेळेत बोलवलं हा एक अलिखित नियम आहे, प्रथा आहे. म्हणजे सभेची सूचना बोलवत असताना ती सुट्टी दिवशी नसावी. म्हणजे शक्यतो सभेची सूचना शक्यतो आपल्या प्रदेशात बोलायचं झालं, आपल्या भागात बोलायचं झालं तर आपल्याकडे रविवार हा साप्ताहिक सुट्टीचा दिवस. शक्यतो अनेक कार्यालयांना रविवारी सुट्टी असते. MIDC सारखी इंडस्ट्रियल झोन असेल तर शक्यतो त्या ठिकाणी सुट्ट्या रविवारी असतात, सोमवारी असतात. आपल्याला का तर सोमवारी लाईट बंद असते. आणि म्हणून आपण इथे एक प्रथा अशी ठेवायची, सभेची सूचना बोलवत असताना त्या ठिकाणी जो वार घातला जातो हा वार शक्यतो रविवार घालायचा नाही. आता सभेच्या सूचनेमध्ये वार पाहिजे. नुसता वार असून चालणार नाही. सोमवारी सभा बोलवले, मग या सोमवारी झालेलं सोमवारी का आणि 2 सोमवारी माहिती. आणि म्हणून वार म्हणून चालत नाही, त्या ठिकाणी तारीख असली पाहिजे. कारण का 1 तारीख पुन्हा येत नाहीये. नुसते तारीख घालून चालणार नाही, तारखेवरून वार तर पाहिजेच. आणि म्हणून सभेची सूचना लिहित असताना त्यामध्ये तारखेचा स्पष्ट उल्लेख असावा. आता तारीख टाकत असताना सुद्धा दक्षता घ्यायची. आपण कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी सुट्टीची तारीख टाकायची नाही. आता सुट्टीची तारीख टाकायची म्हणजे सुट्टी कधी असते आपल्याला माहित आहे का? नाही. समजा तुम्ही एखादी तारीख टाकली, त्या दिवशी सुट्टी आहे का कामकाज माहित नाही, पण आपल्या देशात 2 तारखाचा राष्ट्रीय सण साजरा केला, 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट. हे राष्ट्रीय सण आहेत. या 2 दिवशी ध्वजारोहणचा कार्यक्रम असतोय, पण तो सुट्टी म्हटली जाते. आणि म्हणून सभेचं कामकाज सांगत असताना सभा कंपनीच्या बाबतीत 26 जानेवारी 15 ऑगस्ट हे 2 तारखा नसतात. शक्यतो 3री तारीख देण्यात जेव्हा आपल्याला माहितीसाठी 2 ऑक्टोबर ही तारीख शक्यतो घेऊ नका. कारण 2 ऑक्टोबर हा महात्मा गांधी दिन आहे, राष्ट्रपिता दिन आहे. आणि 2 ऑक्टोबरला आपल्याकडे कामकाज बऱ्याच ठिकाणी बंद असते. लिगली सांगायचं झालं तर ध्यान ठेवायचं, सभेची सूचना लिहित असताना त्यामध्ये 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या तारखा लिहायच्या नाही. म्हणजे सभेच्या दिवसाबाबत झालं, दिवस शक्यतो रविवार लिहायचा नाहीये, तारीख शक्यतो 15 ऑगस्ट 26 जानेवारी लिहायचं नाहीये. नंतर सांगितलं जातं तपशिलामध्ये वेळ, सभा आहे कोणत्या वेळी किती वाजता त्याचा उल्लेख करतो. मग ही वेळ शक्यतो कार्यालयीन कामकाजाची वेळ असावी आणि आपल्याकडे कार्यालयीन कामकाज 10 ते 6 या वेळेत टायमिंग असावं. आणि 4था घटक सांगितला जातोय की सभेचं ठिकाण महत्वाचं आहे. नुसतं सभा आहे म्हणून सांगून चालत नाही, कोणत्या ठिकाणी आहे, किती वाजता आहे याचा उल्लेख सभेच्या सूचनेत देणं गरजेचं आहे. त्यामुळे सभेच्या सूचनेबाबत तपशील सांगितलं. 3रं सांगितलं जातं सभेची सूचना योग्य मुदतीत केली पाहिजे. योग्य मुदतीत. आता ही योग्य मुदत कोणती आहे तर याबाबत सभेच्या प्रकारानुसार ही मुदत कमी जास्त. साधारणतः वार्षिक सभासदांच्या सभेबाबत ही मुदत 21 दिवसाची आहे. संचालक सभेबाबत ही मुदत साधारणतः 14 दिवसाची आहे. अपवादात्मक परिस्थितीत 7 दिवस सुद्धा चालू शकतो. म्हणजे
सभेची सूचना देत असताना ही सभेची सूचना योग्य मुदतीत दिलेली असली पाहिजे. जर मुदतीत सूचना दिली नसेल तर ती सभा अवैध ठरू शकते, बेकायदेशीर. आता ही मुदत कंपनी सभेच्या प्रकारानुसार त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, त्याची कायद्यात स्पष्ट उल्लेख आहे. त्यानुसार सभेची सूचना योग्य मुदतीत दिली. नंतर सभेच्या सूचनेबाबत सांगितलं जातं की सभेची सूचना देत असताना ती कशा माध्यमाद्वारे दिली जाईल याचा सुद्धा उल्लेख. म्हणजे माध्यम म्हणजे कोणतं, तर सभेची सूचना ही लिखितच असली पाहिजे, तोंडी सूचना चालत नाही. नुसतं सांगितलंय सभा या नाही, अधिकृत ती लेखी स्वरूपात पाहिजे. आता ही लेखी स्वरूपात देत असताना पूर्वी टपालाद्वारे पोस्टाद्वारे दिली जात होते, पण आज इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात क्रांती झाल्यामुळं आधुनिक साधनांचं इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही सभेची सूचना फॅक्स म्हणा किंवा नवीन अगदी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणून फेसबुक म्हणा, ट्विटर म्हणा किंवा व्हॉट्सअप म्हणा यासारख्या माध्यमाद्वारे तुम्ही सभेची सूचना देऊ शकता. ते कायद्यानं मान्य केलेलं आहे की आधुनिक जे इलेक्ट्रॉनिक माध्यम आहेत या माध्यमाद्वारे सुद्धा सभेची सूचना दिली जाऊ शकते. फक्त ती विहित मुदतीत झाली पाहिजे. म्हणजे सभेची सूचना देत असताना सभा कायदेशीर ठरण्याच्या दृष्टीनं सभेची सूचना ही परिपूर्ण असली पाहिजे. त्याच्यात दिवस, तारीख, वेळ, ठिकाणाचा स्पष्ट उल्लेख असला पाहिजे. सभेची सूचना सभेशी संबंधित सर्व घटकांना दिलेली असली पाहिजे. काही जणांना द्यायची, काही जणांना द्यायची नाहीये असं चालत नाही. जे संबंधित घटक आहेत ह्या सगळ्यांना मुदतीत सूचना गेली पाहिजे, तरच तुमची ती सभा वैध ठरते, कायदेशीर. आता सभा योग्य रीतीने आयोजनाबाबत पहिली संकल्पना म्हणजे आपण सभा योग्य व्यक्तीने, योग्य अधिकार असणाऱ्या व्यक्तीने बोलत पाहिजे. दुसरे सांगितले सभेची सूचना. आता तिसरा घटक सांगितला जातोय ती सभेची कार्यक्रम. कोणतीही सभा बोलवायची असेल तर संबंधित व्यक्तीला सभेची कार्यक्रम पत्रिका देणं गरजेचे. आता कार्यक्रम पत्रिका ही सभेच्या सूचनेसोबत दिली जाते. बऱ्याच वेळेला काय केलं जातं, सभेची सूचना आणि सभेची कार्यक्रम पत्रिका एकत्र छापलेली असते. आता सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय, तर सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे असा दस्तऐवज की ज्या दस्तऐवजामध्ये सभेत होणाऱ्या कामकाजाची यादी असते. होणाऱ्या, झालेल्या नाही. जी सभा होणार आहे या होणाऱ्या सभेमध्ये कोणकोणतं कामकाज होणार आहे त्याची लेखी स्वरूपात यादी असणारा दस्तऐवज याला सभेची कार्यक्रम पत्रिका असे म्हणतात. म्हणजे आम्ही जी सभा बोलवतोय किंवा जी सभा होऊ घातलेली आहे या सभेमध्ये कोणकोणत्या विषयावर चर्चा होणार आहे त्या विषयाची सूची. म्हणून बऱ्याच वेळेला सभेच्या कार्यक्रम पत्रिकेला विषय सूची असाही शब्द काढले आहे. सभेत होणाऱ्या कामकाजाची यादी, सभेत होणाऱ्या कामकाजाची विषय पत्रिका असंही याला म्हटलं जात असते. आणि ही विषय पत्रिका, ही कार्यक्रम पत्रिका सभेच्या सूचनेसोबत संबंधितांना पाठवली. आता सभेची कार्यक्रम पत्रिका कशी असावी याबाबत सुद्धा काय उल्लेख केले. सभेची कार्यक्रम पत्रिका ही नेहमी भविष्य काळात लिहिलेली असते. कारण का होणाऱ्या सभेचे, झालेल्या नाही. जी सभा भविष्यात होणार आहे त्याची चर्चा असते आणि त्यामुळे सभेची कार्यक्रम पत्रिकाची भाषा ही भविष्यकाळी नसावी. कार्यक्रम पत्रिका लिहित असताना कार्यक्रम पत्रिकेतील विषय साध्या सोप्या भाषेत समजेल अशा भाषेत असतात. कार्यक्रम पत्रिका लिहित असताना सर्वसाधारण प्रघात असा आहे, रीत असे आहे किंवा चाल असे आहे. दैनंदिन स्वरूपाचे विषय सुरुवातीला घेतले जातात, तर वादग्रस्त विषय, अपवादात्मक विषय हे शेवटी ठेवण्याची प्रथा. म्हणजे सभेचं कामकाज होत असताना जे दैनंदिन स्वरूपाचे आहेत
नियमित स्वरूपाचे विषय जे आहेत हे विषय सभेच्या कार्यपत्रकामध्ये सुरुवातीला घेतलेले. तर सभेच्या कामकाजामध्ये काही वादग्रस्त विषय असतील, काही चर्चा करणारे विषय असतील, महत्वाचे ध्येय धोरण ठरवणारा विषय असेल, तर हे विषय कार्यक्रम पत्रिकेत शेवटी लिहिण्याची पद्धत. आता हे असं का, तर त्याचं मूलभूत कारण सांगितलं जातंय. समजा पहिलाच वादग्रस्त विषय घेतला, सभेला सुरुवात झाली आणि पहिल्याच विषयावर वाद चालू झाला, तर याचा कदाचित सभा बरखास्त होण्याची शक्यता असते, सभा बंद होण्याची शक्यता असते आणि मग झालेला खर्च वाया जाण्याची शक्यता असते. म्हणून नियमित स्वरूपाचे विषय आवडले जे सहजासहजी होणार. त्याच पद्धतीनं सगळ्याच व्यक्ती लवकर वेळेत येऊ शकतील असं नाहीये. कारण भारतीयांचं टायमिंग बघा 9ला सांगितलं तर 9:30, 10, 11ला येणार आणि मग किमान सभा संपताना शेवटला सभेची संबंधित उपस्थित संख्या वाढलेली असते आणि सगळ्यांच्या समोर हा विषय जावा, सगळ्यांनी त्या विषयाची माहिती मिळावी, सगळ्यांना त्या विषयात चर्चा घेण्याची, भाग घेण्याची संधी मिळावी, या दृष्टीनं सभेचं कामकाज कार्यक्रम तयार करत असताना सभेची नियमित स्वरूपाचे विषय सुरुवातीला घेतले जातात, तर वादग्रस्त स्वरूपाचे विषय हे शेवटी लिहिण्याची प्रथा आहे. त्या दृष्टीनं आपण सभेच्या अनुषंगाने बोलत आलो. कंपनी सभेच्या कामकाजाच्या दृष्टीनं बोलत असताना वैध सभेच्या दृष्टीनं आपण पहिला घटक जो आहे सभा योग्य रीतीनं आयोजित करणं किंवा सभा योग्य रीतीनं बोलवणं. याच्यामध्ये 3 घटक: योग्य अधिकार असणारी व्यक्ती, सभा बोलवण्यासाठी ज्या व्यक्तीला अधिकार आहे त्याच व्यक्तीनं सभा बोलवली पाहिजे. नंबर 2, सभेची सूचना, ज्या दस्तावेजाद्वारे होणाऱ्या सभेची कल्पना संबंधितच दिली जाते त्याला सभेची सूचना म्हटलं जाते. यामध्ये प्रामुख्यानं सभेचा वार, तारीख, ठिकाण आणि वेळ ह्या 4 बाबी समाविष्ट असणे गरजेचे असतात. त्याच पद्धतीनं तिसरा घटक आपण बघितला तो म्हणजे सभेची कार्यक्रम पत्रिका, सभेची विषय सूची असाही शब्द आहे. होणाऱ्या सभेतील कामकाजाची यादी किंवा सभेत चर्चा होणाऱ्या विषयाची सूची, विषयाची यादी यालाच आपण सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणलं जातं. आपण फक्त सभा योग्य रीतीने आयोजित करण्याच्या अनुषंगानं 3 संकल्पनांचा अभ्यास या ठिकाणी केला.